हॅलो, गुड इव्हनिंग मित्रांनो. शेअर मार्केटच्या बाराखडीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जर आपण बघितलं तर गेल्या आठवड्यामध्ये आपण निफ्टीची लेवल दिलेली होती की निफ्टीने 24,510चा रेजिस्टन्स ब्रेक केला तर तो 25,000 पर्यंत जाईल. त्याप्रमाणे 25,000चा ऑल टाइम हाय निफ्टीने ब्रेक केलेला आहे. गुरुवारी जर बघितलं तर एक्सपायरी होती आणि आपण सांगितलेलं की 25,000च्या वरती मार्केट सस्टेन्स होणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी कॉल रायटर भरपूर होते. तसंच जर बघितलं तर गुरुवारी मार्केट गॅपअप मध्ये ओपन झालं. 25,078 हा निफ्टीचा लाईफ टाइम हाय, ऑल टाइम हाय आतापर्यंत झालेला आहे. आणि त्या लेवलला जर बघितलं तर मार्केट सस्टेन झालेलं नाही. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं की जर त्या लेवलला मार्केट सस्टेन झालं नाही तर मार्केटला एक 24,920चा सपोर्ट आहे. आणि 24,920च्या खाली जर मार्केट क्लोजिंग देत आहे तर 24,750 पर्यंत मार्केट येईल. त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर मार्केट 24,700च्या 750 24,700 इथपर्यंत मार्केटने काल शुक्रवारी क्लोजिंग दिलेली आहे. आता जर आपण बघितलं तर ह्या आठवड्यात मार्केट कसं असेल, जर इथे बघितलं शूटिंग स्टार पॅटर्न तयार झालेला आहे आणि शुक्रवारी गॅप डाऊन ओपन झालं. आता जो आपल्याला निफ्टीसाठी जो महत्वाचा सपोर्ट असणार आहे, आता निफ्टीची क्लोजिंग आहे 24,699. ही निफ्टीची क्लोजिंग आहे आणि निफ्टीला जो सपोर्ट झोन आहे तो आहे 24,550. 24,550 ते 24,400 म्हणजे ह्या सपोर्ट झोन खूप स्ट्रॉंग आहे. ह्या लेवलला जर मार्केट सस्टेन झालं, जर 24,600च्या खाली आलं तर 550 500 पर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. आणि जर 24,500च्या खाली आलं तर 24,412 हा निफ्टीसाठी अतिशय मिड पॉइंट असणार आहे, महत्वाचा पॉइंट आहे. एक तर निफ्टी या लेवलवरून रिव्हर्स येऊ शकते, बाउन्स होऊ शकते, किंवा जर हा सपोर्ट तोडला तर यानंतर निफ्टीला अजून एक सपोर्ट आहे 24,200. इथे निफ्टीला एक सपोर्ट आहे 24,200चा, तो सुद्धा आपण इथे लिहूया. बघा इथे मी दाखवतो, अजून एक निफ्टीला सपोर्ट आहे. निफ्टी सपोर्ट 24,200. काय होतं जर आपण बघितलं तर मार्केटने जी अप रॅली दिलेली होती त्याप्रमाणे जसं आपण सांगतो की मार्केटला वर जायचं तर मार्केटला थोडं खाली सुद्धा येणं गरजेचं आहे. तर इथे 24,500 24,400 हा महत्वाचा सपोर्ट आहे. 24,400 वरनं बाउन्स झाली तर मार्केट परत 25,000 प्लस येऊ शकतं. आणि जर 24,400च्या खाली क्लोजिंग झाली तर लवकरच आपल्याला निफ्टी 24,200 पर्यंत येण्याचा टार्गेट दिसू शकतो. आणि वर जर रेजिस्टन्स बघितला तर जोपर्यंत 24,860 किंवा 24,800च्या वर, आता हे जर सोमवारी गॅप डाऊन ओपन झालं तर आपला रेजिस्टन्स असणार आहे 24,750. गॅपअप ओपन झालं तर 24,800 रेजिस्टन्स असणार आहे. जसं मार्केट मुवमेंट येईल, जर गॅपअप झालं तर रेजिस्टन्स बघून आपण रेजिस्टन्सला पी साईडला एंट्री घेऊ शकतो. आणि जर सपोर्ट बघितले तर सपोर्ट जर तोडला 24,500चा तर त्याखाली 24,400 24,200 पर्यंत येण्याचा निफ्टी नक्कीच प्रयत्न करेल. ही वन डे टाइम फ्रेम आहे. वन डे मध्ये आपल्याला सध्या तर मार्केटमध्ये सेलिंग झोन दिसतोय आणि इथे आपण सपोर्ट झोन दिलेले आहे. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर आपण अभ्यास केला तर 15 मिनिटामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला बघा 24,860चा हा रेजिस्टन्स आहे आणि हा रेजिस्टन्स सुद्धा मार्केटसाठी महत्वाचा आहे. जर मार्केटला वर जायचं तर हा रेजिस्टन्स ब्रेक करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत 24,860 हा रेजिस्टन्स जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण तेजीचा विचार करणार नाही आहोत. त्यामुळे मार्केटला थोडं खाली येऊ दे. जर निफ्टी 24,500 24,400चा सपोर्ट घेतला तर या लेवलवरनं बाउन्स होऊ शकते. मग निफ्टीसाठी रेजिस्टन्स असणार आहे 24,700 24,750. ते आपण सोमवारी लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला अपडेट देत राहू. ठीक आहे, तर ह्या होत्या निफ्टीच्या लेवल. आपण पुढे बघूया बँक निफ्टीच्या लेवल. चला आता आपण बघतोय बँक निफ्टीच्या लेवल. बँक निफ्टी जर आपण बघितली तर वन डे मध्ये बघा बँक निफ्टी 51,604चा रेजिस्टन्स होता. मार्केट गॅप डाऊन मध्ये ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर बँक निफ्टी मध्ये 51,095 हा लो होता. आता बँक निफ्टीने जर 51,000च्या खाली क्लोजिंग दिली तर बँक निफ्टीला 50,800 ते 50,700 ह्याचा एक सपोर्ट झोन आहे. बँक निफ्टी सध्या खूपच निगेटिव्ह आहे. मागचे बरेच काही दिवस जर आपण बघितलं, आपण जिथे लेवल दिलेली तिथून बँक निफ्टी बाउन्स झाली. आता सध्या ती वरच्या लेवलला सस्टेन्स होत नाहीये.
त्यासाठी बँक निफ्टीला 51,600च्या वर क्लोजिंग देणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे 51,600, हा बँक निफ्टीसाठी खूप महत्वाचा आहे. आणि जर लोअर साईडला आपण बघितलं तर 51,000च्या खाली 50,800 इथपर्यंत बँक निफ्टी येणं गरजेचं आहे. कारण बँक निफ्टीसाठी हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. म्हणजे इथून बँक निफ्टी खाली यायलाच पाहिजे. म्हणजे आपल्याला इथे चांगली एंट्री मिळेल खाली आल्यानंतर. तर इथे आपण बघितलं तर बँक निफ्टीसाठी आपल्याला ह्या लेवल महत्वाच्या असतील. बँक निफ्टीसाठी सगळ्यात पहिला सपोर्ट आहे तो बँक निफ्टीचा सपोर्ट आहे 51,000. आणि हा सपोर्ट जर तोडला बँक निफ्टीने तर बँक निफ्टीला पुढचा सपोर्ट आहे, तर बँक निफ्टीला पुढचा सपोर्ट आहे साधारण 50,800 ते 50,700. हा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. म्हणजे या लेवल पर्यंत बँक निफ्टी यायला पाहिजे. जर निफ्टीने सपोर्ट घेतला तर बँक निफ्टी सुद्धा या लेवलला एक स्ट्रॉंग बेस बनवू शकते आणि हा सपोर्ट घेऊन मार्केट वर येण्याचा प्रयत्न करू शकते. पण जर बँक निफ्टीमध्ये वर जायचं असेल तर 51,600 हा एक महत्वाचा रेजिस्टन्स आहे. म्हणजे गॅपअप जर मार्केट झालं तर 51,604 या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन्स होणं गरजेचं आहे. जर या लेवलच्या वर सस्टेन झालं तर वर जाऊ शकतं, नाहीतर मग आपण वाढ बघायची सेल ऑन राईस. म्हणजे मार्केट जर गॅपअप ओपन झालं तर या रेजिस्टन्स वरनं मार्केट या सपोर्ट पर्यंत येऊ शकते. हा सपोर्ट तोडला तर मार्केट या सपोर्टला येऊ शकते. म्हणजे ह्या सपोर्टला आल्यानंतर मार्केट एक स्ट्रॉंग बेस तयार करेल आणि तिथून मार्केट बाउन्स होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे बँक निफ्टी जर आपण बघितलं तर बँक निफ्टी सध्या खूप सेलिंग झोन मध्ये आहे. बँक निफ्टीमध्ये थोडं सेलिंग प्रेशर आहे. जर शुक्रवारी आपण बघितलं तर शुक्रवारी बँक निफ्टी निगेटिव्ह होती. फक्त रिझन एवढं होतं की जसं आपण NSE चे सांगितलेलं आहे की NSE मध्ये व्हॉल्यूम वाले स्टॉक कसे शोधायचे, त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर NSE इंडियावरती HDFC बँकमध्ये व्हॉल्यूम जास्त होता. आपण तो आपल्या शेअर मार्केटची बाराखडी या टेलिग्राम चॅनलवरती इंट्राडे साठी बायला दिलेला होता. म्हणजे आपण 1659ला बाय देऊन 1670चा टार्गेट दिलेला होता. 1570 1670चा तर तो टार्गेट सुद्धा अचीव केला. HDFC बँक पॉझिटिव्ह होती त्यामुळे बँक निफ्टी तेवढी पडत नव्हती. पण जर बघितलं तर बँक निफ्टी सध्या सेलिंग वरती आहे, कारण निफ्टीमध्ये पण सेलिंग प्रेशर आहे. ग्लोबल मार्केटचे सुद्धा थोडं निगेटिव्ह डायरेक्शन आहे. त्यामुळे आपलं मार्केट सुद्धा थोडं खाली येणं गरजेचं आहे. पण खाली येत असेल तर आपल्याला एका सपोर्टला मार्केटने सपोर्ट घेणं गरजेचं आहे. तो सपोर्ट घेतला तर त्या सपोर्टवरनं मार्केट वर येऊ शकतं. त्यासाठी जर बघायचं तर गॅपअप झालं तर 51,600चा रेजिस्टन्स महत्वाचा असणार आहे बँक निफ्टीसाठी. आणि जर हा ब्रेक केला तर बँक वर जाईल. पण जर इथे बघितलं तर हा खूप मोठा बँक निफ्टीसाठी रेजिस्टन्स आहे. म्हणजे या रेजिस्टन्स वरनं बँक परत खाली येऊ शकते 51,600. तर आपल्याला जर बघितलं गॅप डाऊन मार्केट झालं तर आपण सपोर्ट वरती लक्ष ठेवायचं 51,000 आणि 50,800. 50,800ला आलं मार्केट तर आपण थोडं बाउन्स होण्याची वाढ बघणार आहोत. तर लक्षात ठेवा या निफ्टी आणि बँक निफ्टीचे लेवल असतील पुढच्या आठवड्यात. जर या मार्केटने कंडिशन मध्ये गॅप अप गॅप डाऊन मध्ये लेवल बदलल्या तर आपण परत एक स्टडीसाठी एक व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला एक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. तर शेअर मार्केटच्या बाराखडीमध्ये आपण आपला टेलिग्राम चॅनल, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यावरती आपण नवनवीन माहिती देत असतो आपल्या मराठी बांधवांसाठी. लाईव्ह मार्केटमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील कधी आपल्या टेलिग्राम नंबरवरनं आपला जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे टेलिग्राम व्हॉट्सअप, कधीही तुम्ही प्रश्न विचारा. शेअर मार्केटच्या बाराखडीमध्ये तुर्तास इथे थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.